ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ವಲಯದಲ್ಲಿ ಡೇಟಾ ಸುರಕ್ಷತೆ ಮತ್ತು ಸೈಬರ್ ಭದ್ರತೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಆದ್ಯತೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಗ್ರಾಹಕರ ಸೂಕ್ಷ್ಮ ಮಾಹಿತಿ ರಕ್ಷಣೆ, ಡಿಜಿಟಲ್ ಪಾವತಿಗಳ ಸುರಕ್ಷತೆ ಮತ್ತು ಸೈಬರ್ ದಾಳಿಗಳನ್ನು ತಡೆಯಲು ಕಠಿಣ ಭದ್ರತಾ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲು ಬ್ಯಾಂಕುಗಳಿಗೆ ನಿರ್ದೇಶನ ನೀಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಹಣಕಾಸು ಸಚಿವೆ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಅವರು ಲೋಕಸಭೆಗೆ ಇಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಕಲಾಪದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆಯೊಂದಕ್ಕೆ ಉತ್ತರಿಸಿದ ಸಚಿವರು, ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ಗ್ರಾಹಕರ ಡೇಟಾ ಗೌಪ್ಯತೆಯನ್ನು ಖಚಿತಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಹಾಗೂ ದತ್ತಾಂಶ ಸೋರಿಕೆಯನ್ನು ತಡೆಯಲು ಕಠಿಣ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಈಗಾಗಲೇ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಿಗೆ ಸೂಚನೆ ನೀಡಲಾಗಿದೆ ಎಂದರು. और इसके तहत जो भी पकड़ा जाते हैं जहां फ्रॉड या कुछ डेटा शेयरिंग हुआ है उसके ऊपर एक्शन का भी रिकॉर्ड है बैंक में. ठीक है, अगर इनके क्षेत्र में कोई एक शिकायत ऐसा हुआ है उसका मंत्रालय को या डीएफएस को या आरबीआई को इन्होंने अगर खबर भेजते हैं, एक्शन उसके ऊपर भी जरूर लेंगे. मगर ये नहीं कह रही हूं कि जो है वो काफी है. ये भी मैं कहना चाहती हूं कि अलर्ट हाई लेवल पर रखा गया ये डिजिटल फ्रॉड्स के ऊपर. इसीलिए मैं मेंबर को ये विषय बताना चाहती कि इतना सारा फ्रेमवर्क में इसका सुलझाने के रास्ता भी है. क्रेडिट स्कोर्स आर पिक्ड अप ओनली व्हेन देयर इज एन इश्यू ऑफ अप्लाइंग फॉर अ लोन और उनके डिटेल्स एप्लीकेशन के द्वारा जो मिलता है या कुछ और एनपीए होने वाले हैं ऐसे. इट्स नॉट रैंडमली पिक्ड विदाउट रीजन. ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ವಿಷನ್ ಕುರಿತ ಪ್ರಶ್ನೆಯೊಂದಕ್ಕೆ ಉತ್ತರಿಸಿದ ಕೇಂದ್ರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಸಚಿವ ಗಜೇಂದ್ರ ಸಿಂಗ್ ಶೇಖಾವತ್, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವು 2029ರ ವೇಳೆಗೆ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ವಿಷನ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ 50 ವಿಶ್ವದರ್ಜೆಯ ಪ್ರವಾಸಿ ತಾಣಗಳನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸುತ್ತಿದೆ. ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾದ ಈ ತಾಣಗಳು ಉದ್ಯೋಗ, ಸ್ಥಳೀಯ ಆರ್ಥಿಕತೆಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ಮತ್ತು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಂದರ್ಶಕರನ್ನು ಆಕರ್ಷಿಸುವ ಗುರಿಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಆಯಾ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಮೂಲಸೌಕರ್ಯ, ನೈರ್ಮಲ್ಯ ಮತ್ತು ಸಂಪರ್ಕಕ್ಕೆ ಒತ್ತು ನೀಡುವ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಮೂಲಕ ಉನ್ನತ ತಾಣಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ವಿವರಿಸಿದರು. विषय के बारे में आपके माध्यम से पूछा है. मैं इतना निवेदन करना चाहता हूं कि माननीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में देश में 50 आइकॉनिक ग्लोबल स्टैंडर्ड डेस्टिनेशन बनाने की दिशा में हमने काम प्रारंभ किया है. क्योंकि पर्यटन राज्य सरकारों का विषय है और राज्य सरकारों को प्राथमिक रूप से अपने यहाँ प्राथमिकता के रूप में किन प्रोजेक्ट्स को किस जगह पर करना है इसके बारे में काम किया जाता है और प्रस्ताव किया जाता है. राज्य सरकार यदि मछलीपट्टनम और उसके अतिरिक्त भी अन्य कोस्टल एरिया टूरिज्म पर जो है प्रोजेक्ट बना करके भेजेगी तो जो उस स्कीम की गाइडलाइंस है उस स्कीम की जो प्राथमिकता है और क्योंकि ये चैलेंज बेस पर हो रहा है उस बेस पर निश्चित रूप से उस पर काम. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಯೋಜನೆ ಕುರಿತ ಪ್ರಶ್ನೆಯೊಂದಕ್ಕೆ ಉತ್ತರಿಸಿದ ಕೇಂದ್ರ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ವ್ಯವಹಾರಗಳ ರಾಜ್ಯ ಸಚಿವ ಹರ್ಷ ಮಲ್ಹೋತ್ರಾ, ಯುವಜನರ ಕೌಶಲ್ಯಾಭಿವೃದ್ಧಿ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸರ್ಕಾರ ಪ್ರಾಯೋಗಿಕವಾಗಿ ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಸ್ಕೀಮ್ಗೆ ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳನ್ನು ಪರಿಷ್ಕರಿಸಿದೆ. 1 ವರ್ಷ ಇದ್ದ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಅವಧಿಯನ್ನು 6 ರಿಂದ 9 ತಿಂಗಳಿಗೆ ಇಳಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಯೋಜನೆಯಡಿಯ ಅರ್ಹತಾ ವಯೋಮಿತಿಯನ್ನು 21 ರಿಂದ 24 ವರ್ಷದ ಬದಲು 18 ರಿಂದ 25 ವರ್ಷಕ್ಕೆ ಬದಲಾಯಿಸಲಾಗಿದೆ. ಮೊದಲು ಮಾಸಿಕ ಭತ್ಯೆ 5,000 ರೂಪಾಯಿ ಇತ್ತು, ಅದನ್ನು ಈಗ 9,000 ರೂಪಾಯಿಗೆ ಹೆಚ್ಚಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ವಿವರಿಸಿದರು. तीसरा राउंड प्रारंभ किया है. ये इंटर्नशिप स्कीम है एकेडमिया को इंडस्ट्री के साथ और जमीन पर फैक्ट्रीज में मार्केट प्लेस में हमारे युवाओं को अनुभव प्राप्त हो उसकी इंटर्नशिप है. ये रोजगार योजना नहीं है, लेकिन इसके बाद क्योंकि जो युवा कंपनीज में 1 साल के लिए इंटर्नशिप करता है तो उसके संबंध उस कंपनी से भी बनते हैं, जिसके कारण से ऐसा देखने में आया है कि बहुत से युवाओं को जहां पर उन्होंने इंटर्नशिप की या इंटर्नशिप के माध्यम से सर्टिफिकेट प्राप्त करने के बाद बड़ी कंपनीज ने उनको जॉब ऑफर किया है. ಖೇಲೋ ಇಂಡಿಯಾ ಕುರಿತ ಪ್ರಶ್ನೆಯೊಂದಕ್ಕೆ ಉತ್ತರಿಸಿದ ಯುವ ವ್ಯವಹಾರಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ರಾಜ್ಯ ಸಚಿವೆ ರಕ್ಷಾ ನಿಖಿಲ್ ಕಡಸೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ನಿರ್ಮಿಸುವ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ರೂಪಿಸಿದೆ. ಇದರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕನಿಷ್ಠ 4 ಲಕ್ಷದಷ್ಟು ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳಿಗೆ ತರಬೇತಿ ನೀಡಿ ರಾಷ್ಟ್ರಮಟ್ಟಕ್ಕೆ ಕಳುಹಿಸುವ ಗುರಿಯನ್ನು ಹೊಂದಲಾಗಿದೆ ಎಂದರು. ग्रामीण क्षेत्र से हम आने वाले दिनों में लगभग 4 लाख एथलीट्स को हमें ट्रेन करना है
और स्टेप बाय स्टेप डिस्ट्रिक्ट से ये स्टेट लेवल तक जाएगा, स्टेट से फिर ये सेंट्रल लेवल तक कैसे आ पाएंगे कि जिसके माध्यम से ग्रामीण क्षेत्र के खिलाड़ियों को भी एक अच्छा प्लेटफॉर्म मिलेगा और हमारे जो ग्रास रूट टैलेंट है उसे आगे बढ़ने का मौका मिलेगा।